फलटणला पहिल्या फलटणच्या विकासाच्या नवीन बस उपलब्ध झालेल्या आहेत या ठिकाणी आणि पहिल्या प्रथम विकासाच्या नवीन बस उपलब्ध झालेल्या आणि गाडीमध्ये जे विकासाच्या सर्व नागरिक पत्रकार स्वागत करतो आणि आमदार महोदयांचं गाडीमध्ये जे समावेश सर्व नागरिकांचं स्वागत करतो की ज्या पद्धतीने एसटी परिसर डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये आमदार महोदयांचं अभिनंदन घेतला होता ज्या पद्धतीने हा एसटी परिसर डेव्हलप करण्यापासून चिखल पाणी जो संकल्प घेतला होता याचं कॉन्क्रिटीकरण दूर करणे प्रवाशांना सुविधा पाणी आज या सर्व गोष्टी बरोबर नवीन आणखीन दूर करणे आणि इतर प्रवाशांना सुविधा देणे इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिकल बसेस आणि आपल्याला या ठिकाणावरून इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिकल बसेस या ठिकाणी होते आणि आपल्याला या ठिकाणी चांगली बस या बसमधून प्रवास करताना तालुक्याच्या सेवेमध्ये आलेले लोकांना या बसमधून चांगली ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुद्धा प्रत्येक तालुक्याच्या सेवेमध्ये आलेले सीट्स या लोकांना या बसमधून या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुद्धा उपलब्ध आहे देवेंद्र सीट्स या बसला उपलब्ध आहे उपमुख्यमंत्री अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि परिवहन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाईक साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री नाईक साहेबांना मी शुभेच्छा नाईक साहेबांचा महोदय त्यांना भेटायला गेला मनापासून त्यांनी नाईक साहेबांना मी शुभेच्छा मंजूर केल्या महोदय त्यांना हा बस आता दिल्या आणि 10 बस नंतर देतील ताबडतोब इलेक्ट्रिकलच्या संख्या बस मंजूर केल्या होती आणि 10 बस आता दिल्या आणि बसेसची जी आपण मागणी केली इलेक्ट्रिकल चार्जिंगच्या बस या ठिकाणी फलटणला उपलब्ध होती मी ग्रीन बसेसची जी मी आपण मागणी केली होती निश्चितपणे आनंद होईल लवकर उपलब्ध बदलतंय फलटण सुधारतंय अशा बस प्रवासाची निश्चितपणे आनंद होईल आणि नक्की जाणवेल बदलतंय सुधारतंय याचा एक वेगळी ती आपल्याला या प्रवासामध्ये नक्की जाणवेल तालुक्याच्या विकासाची गाडी सुसाट निघालेली आहे आज आणि फलटण तालुक्याच्या गटामध्ये विकासाची गाडी सुसाट त्यांची आलेली आहे मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ताकदीच्या जोरावरती आम्ही विकासाचं त्यांच्या आणि मार्गदर्शन मनापासून खूप आनंद होता ताकदीच्या जोरावर या गोरगरिबांची लाल परीमध्ये विकास परत नव्याने आपल्या इथं आणि 20 वर्षांनी मनापासून खूप आनंद इथं आली नव्हती या गोरगरिबांची लाल परी परत नव्याने आपल्या इथं गेले 20 वर्षांनी लाल परी आली नव्हती मुख्यमंत्री 20 वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री प्रयत्नाला नेते या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री आमच्या नेते परिवहन मंत्री पवार साहेब प्रताप साहेब उपमुख्यमंत्री आणि पहिल्या भेटीत सांगितलं परिवहन मंत्री मंजूर करतो प्रताप साहेब त्यांनी सुद्धा अतिशय पहिल्या भेटीत सांगितलं त्यांचंही पण काही झालं मी फलटणला 20 बसेस मंजूर आणि दिलेल्या शर्ताने फलटण तालुक्यात आता माझ्या त्यांचाही पण विद्यार्थी आहेत आभार व्यक्त येतो त्यांना खूप त्रास होत होता त्या अर्थाने फलटण ग्रामीण भागातून ज्या माझ्या विद्यार्थी शाळेला फलटण त्यांना खूप त्रास होत होता प्रत्येक ग्रामीण भागात सेवा मिळत नव्हती जे ह्या 10 गाड्यामुळे शाळेला फलटण जाताना यांची बसेस कमी पडत त्या अडचणी दूर होणार बसची सेवा मिळत नव्हती मला ह्या 10 गाड्यामुळे निश्चितपणे त्यांच्या अडचणी दूर होणार आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने गाड्यांचा होणार आहे त्यामध्ये सर्वसामान्य गाड्यांना सुद्धा ह्या 5-6 लाख कमी झाला मोठा फायदा होणार आहे निश्चितपणे आता चालू होती जिथं गाड्यांना तालुक्यामध्ये बऱ्याच गाड्या ह्या 5-6 वर्षांमध्ये कमी झाल्या होत्या त्या निश्चितपणे आता चालू होतील त्यामुळं